नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। बे पोट्यो, आज खतरनाक व्हिडिओ आहे। इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं मिळून हल्ला केला। अमेरिकेला वाटलं आणि इस्रायलला वाटलं का आपण 1-2 दिवसात इराणले निपटून टाकू, पण इराणनंच इस्रायलने निपटून टाकलं। अमेरिकासारखा देश तमाशा पाहत बसला। अमेरिका म्हणते इराणनं जो हल्ला केला इस्रायलवर, तर इस्रायलच्या अतिशहाणपणामुळे इस्रायल या युद्धात मागं पडला। म्हणजे युद्धात चलती असन तर अमेरिका होले हो लावण आणि अमेरिकेनंच सपोर्ट देऊन इस्रायलनं हल्ला केला। इस्रायलची एवढी अवकात नाही का इराणवर हल्ला करायचा। इराण हा शिया बहुल देश आहे। मुस्लिम धर्मात 2 पंथ चालते, एक शिया आणि एक सुन्नी। ठीक आहे, इराक हा सुन्नी बहुल आहे आणि इराण हा शिया बहुल आहे। अनेक वेळा भारताचा साथ इराणनं दिला आहे, पण अनेक लोकांना माहीत नाही का हे युद्ध कशासाठी झालं, का कारण होतं या युद्धाचं। काहीच कारण नव्हतं माझ्या म्हणण्यानुसार। बाकीचे कारणं जे मी तुम्हाला सांगणार आहे हे दाखवासाठी ठेवलेले कारण होते। पण जो जगाले शहाणपण सांगत सुटते, मराठीत एक म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, अशी सध्या अमेरिकेची गत आहे। आणि जगात एक संघटना आहे युनो नावाची, जे जगात शांतता नांदली पाहिजे यासाठी काम करते, पण घंट्या एक काम आणि जगातलं एक युद्ध या युनो नावाच्या संस्थेनं आतापर्यंत थांबवलं नाही। ही फक्त अमेरिका म्हणून तशी चालते। ठीक आहे, जेव्हा युद्ध होते तेव्हा युनो नावाची संस्था झोपून राहते का, ह्या माझा पहिला प्रश्न आहे। याचे फटके आता बंद्या भारतात ठीक आहे भोगा लागन, आणि भारतातच नाही जगातल्या अनेक देशाले भोगा लागन। आखाती देशांमध्ये म्हणजे ह्या जे इराण इराक हे जे देश आहे, ठीक आहे, याच्यावर जे हल्ले केले जाते याच्यामुळे बंद्या जगाले याचा नाहक त्रास भोगा लागते। अनेक हॉटेल बंद राहीन, सगळी महागाई वाढन, आणि हे आता का वाढन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू। आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे, आजचं लेक्चर याच्यासाठी आहे का हे युद्ध कशासाठी झालं त्याचे कारण पाहू। हे अमेरिकेचा डोनाल्ड ट्रम्प ह्या स्वतःले लय शायना समजते आणि कुठेही तोंड मारायचं काम करते। एक जॉर्ज डब्ल्यू बुश नावाचा एक राष्ट्राध्यक्ष आला होता, तो असा शायना होता। त्यानंही अफगाणिस्तानवर हमला केला होता। अफगाणिस्तानीमधून तालिबानी काढायचे व ते दहशतवादी आहे काढायचे, पण यायले कुठंही तोंड खुपसाची सवय आहे। बंद्या जगाचा ठेका अमेरिकेनं घेतला आहे अशी अमेरिका समजते, आणि आता सध्या बंद्या भारताचाही ठेका अमेरिकेनं घेतला आहे हे तुम्ही समजून घ्या। कारण आता युद्धाच्या अगोदर रशियाकडून तेल घ्यायचं नाही हे आपल्याला अमेरिकेनं सांगितलं, कारण भारत सस्ता तेल घेते आणि तो पैसा युक्रेन युद्धात रशिया वापरते अशी अमेरिकेनं आपल्याला आरोप ठेवले। आमच्या दाढीवाल्या बापूनं हे सर्व त्याचं गुटू ऐकलं। तेल घ्यायचं नाही म्हणलं, त्याच्या एफस्टीन फाईल काही लपून आहे का डोनाल्ड ट्रम्पाशी त्यानं सांगितलं असेल का तुझ्या फाईल मी बाहेर काढत नाही, तू काही जास्त फडफड करू नको, माझ्या मतानुसार ऐक। तर एवढा जुना मित्र भारताचा रशिया असणारा, ज्यानं आपल्या पडतीच्या काळात आपल्याला सस्तात तेल दिलं, ते जगात डॉलरमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये व्यवहार करायला लागते, त्यानं आपल्याला डॉलरमध्ये न पैसे घेता रुपयात पैसे घेऊन तेल दिलं। सोबत म्हणजे काही अन्नधान्य द्या, फळं द्या, त्याच्यातही आम्ही तुम्हाला तेल द्यायला तयार आहे। जगातला मोठा दुसरा असा उत्पादक देश रशिया आहे तेलाचा। ठीक आहे, ते तेल आपण आणत होतो, शुद्ध करत होतो आणि इतर देशाला शुद्ध करून विकत होतो आणि आपलंही पोट भरत होतो। ठीक आहे, आता विषय असा झाला का एवढा जुना आणि आपल्याला स्पेस रिसर्चमध्ये मोठं मदत रशियानं केली आहे। जेव्हा गरज पडली, ते तर सोडा, GSLV टेक्नॉलॉजी म्हणजे आकाशात जे वजनी जहाजं पाठवतात तेही टेक्नॉलॉजी द्यासाठी रशिया आपल्याला तयार आहे। पण त्या रशिया या मोदीच्या काळात तोडण्याचं काम अमेरिकेने केलं। म्हणजे भारताचं सध्या सगळे व्यवहार अमेरिका ठरवून राहिलं। ठीक आहे, आपल्याला जबरदस्तीनं शेतकऱ्याचं ॲग्रीमेंट करायला लावलं, तो एक वेगळा विषय आहे। म्हणजे ठीक आहे, जे ट्रेड डील करायला लावली, आपल्याला टॅक्स हपकालले, भारताचा माल अमेरिकेत गेल्यावर त्याच्यावर ठीक आहे टॅक्स लागन, आयात शुल्क, पण अमेरिकेचा माल भारतात आल्यावर अजिबात आयात शुल्क लागणार नाही, जे आपण 25% त्याच्यावर टॅक्स शुल्क आकारत होतो। याचा फटका
भारतातल्या शेतकऱ्यांना मोठा भेटणार आहे. आणि आता तर म्हणते का भारताला तेल पाहिजे असेल तर तुम्ही रशियाकडून घेऊ शकता, 1 महिन्यासाठी आम्ही तुम्हाला सवलत देत आहे. हे चोट्टी अमेरिका मामी कोण होय आम्हाला सवलत देणारी सांगणारी? म्हणजे भारताचा मोदी गहाण ठेवला आहे का काही लोकांना गू खाल्ला आहे असा माझा प्रश्न आहे. बरं असो, युद्ध कायच्यासाठी? तर युद्ध ठीक आहे, हे जर समजून घ्यायचं आहे तर अमेरिकेचा आरोप आहे का इराण हा अण्वस्त्र म्हणजे अणुबॉम्ब बनवत आहे आणि अणुबॉम्ब त्याचे बनूच द्यायचे नाही. तुम्ही अणुबॉम्ब असेल तर नष्ट करा, नाही तर आम्ही तुमच्यावर हमला करू. पण अणुबॉम्ब बनवल्यानं का होते हे लक्षात घ्या. ठीक आहे, भारतानं अणुबॉम्ब बनवले. अणुबॉम्ब बनवल्यावर जास्त जगातले कितीकही शहाणे मोठे देश आणि पैशानं बलाढ्य देश झाले, तर हे आपलं ज्ञान इथं जास्त पाजत नाही. कारण आपल्यापाशी अणुबॉम्ब आहे. एक बटन दाबली का वॉशिंग्टन DC गायब, दुसरी बटन दाबली का न्यूयॉर्क गायब. जास्त पाकिस्ताननं फडफड केलं इस्लामाबाद गायब करू शकतो आपण, एवढी ताकद राहते. जगानं हिरोशिमा नागासाकीवर 1945 अमेरिकेनं जे अणुबॉम्ब टाकले त्याच्या विध्वंसानंतर जगानं अणुबॉम्ब नाही रे बा अशी घोषणा केली. ठीक आहे, जगात अणुबॉम्ब किती भयंकर असते याची ताकद दुसऱ्या महायुद्धात जगानं पाहिल्याच्या नंतर आता मात्र जगात अणुबॉम्ब निर्माणच नाही झाले पाहिजे आणि अणुबॉम्ब फक्त मायाचकडं असले पाहिजे. म्हणजे जगाला सांगायचं तुम्ही अणुबॉम्ब बनवू नका, तुम्ही अणुबॉम्बचं तंत्रज्ञान दुसऱ्याला विकू नका, तुम्ही अणुबॉम्बची चाचणी समुद्रात आकाशात ठीक आहे समुद्रात जमिनीवर कुठंही करायची नाही. ठीक आहे, असे सरळ सरळ जागतिक करार केले आणि या करारावर इराणनं सही केली नाही. आणि सही करून न करता, सही तर केली नाही पण तुम्ही चाचणी केली नाही. तुम्ही चाचणी कधी करू शकता किंवा तुमचा गुप्त अणुबॉम्ब बनवायचा प्लॅन चालू आहे, तो प्लॅन डिस्ट्रॉय करायसाठी ठीक आहे अमेरिकेनं हल्ला केला. आणि एक वेळा जर अणुबॉम्ब बनला तर जेवढे आखाती देश आहे मग कुवेत ठीक आहे, इराक, UAE ठीक आहे, सौदी अरेबिया, हे जे काही देश आहे, ओमान, ह्या सर्व देशांमध्ये अमेरिकेनं लष्करी तळ उभारले. आणि याच्यात एक इस्रायल नावाचा देश आहे. ठीक आहे, इस्रायलमध्ये ज्यू लोक आहे आणि ह्या ज्यू लोकांचा छटाकभर देश बंद्या मुस्लिम देशानं वेढलेला आहे. याले कसाही ठीक आहे डायरेक्ट असं समजा का मिरच्याचा ठेचा केल्यासारखा खाऊ शकते हे मुस्लिम देश. पण तेवढ्या याच्यात ही शानपण सांगून राहिलं. आणि तुम्हाला सांगतो या युद्धात ठीक आहे इस्रायलने वाटलं का आपण इराणवर भारी पडू, पण इराण ठीक आहे हे असं समजा का वादळापूर्वीची शांतता होती. वादळ याच्या पहिले जसं आकाश निरभ्र राहते, सर्वीकडे शांतता असं घोंगावते ते भो भो, तसं हे वादळ आलं. ठीक आहे, पण यायले वाटलं का आपण असंच नेस्तनाबूत करू. ठीक आहे, आता आयतुल्ला अली खामुनी हा जो सर्वोच्च नेता होता याले मारलं, सेनापतीलाच मारलं का इराण शांत बसन. पण इराण शांत बसणाऱ्यापैकी नव्हता. अनेक अंधभक्ताच्या बुडाले आग लागू शकते माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर. पण मी एवढंच म्हणीन का इथं अमेरिकेनं शानपण केलं आणि त्याचे बंदे ठीक आहे चटके जगाले भोगा लागन. जशी कोरोनाच्या काळात ठीक आहे लॉकडाऊन लागलं होतं तसं लॉकडाऊनसुद्धा लागू शकते. कंपन्या बंद पडू शकते, हॉटेल गिटेल बंद पडू शकते आणि तुमच्या घरी गॅस सिलेंडर आणि तुमच्या गाडीत टाकाले पेट्रोल डिझेल भेटू शकणार नाही, अशी अवस्था येऊ शकते. युद्ध थांबलं म्हणते पण अजूनही काही खरं नाही. ठीक आहे, युद्धाची आग ही आपल्या घरापर्यंत पोचली आहे. कारण लोकायले सिलेंडर भेटून नाही राहिले. नंबर लावला पहिले 21 दिवसात होता, आता तो 30 दिवसावर गेला. त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊ. पण आता ठीक आहे हे युद्ध कशासाठी, तर पहिले इराणचा इतिहास जाणून घ्या. पहिले इराणवर 1500 पर्यंत ठीक आहे पर्शियन साम्राज्य होतं. किंग्स ऑफ पर्शिया नावाचे हॉलिवूडचे पिक्चर पाहिले असन, हे तुम्हाला पुरे रेताड बिताड जमिना दिसन. त्या पर्शियाचे 2 तुकडे केले, इराण आणि इराक, शिया बहुल आणि सुन्नी बहुल. हा जो इराण आहे हा शिया बहुल देश आहे आणि इथं इस्लामी साम्राज्य ठीक आहे शिया इस्लामाचं 1501 आलं. म्हणजे हे जे पर्शियन होतं त्या पर्शियनवरून इस्लामाचं राज्य आलं. त्याच्यानंतर मग रजा शाह पहलवी यानं 1925 पहलवी राजवंशाची स्थापना केली आणि तिथं पहलवी राजवंश आला. त्यानं आधुनिक इराण बनवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या इराणमध्ये स्त्रियांना प्रचंड स्वातंत्र्य होतं.
तिथल्या स्त्रिया उद्योजक होत्या, शिक्षिका होत्या, डॉक्टर होत्या, इंजिनियर होत्या आणि पुरुषाच्या बरोबरीत काम करत होत्या. पण त्याच्यानंतर तिथं ठीक आहे इस्लामी रिव्हॉल्युशन आलं 1979ले आणि हे इस्लामी रिव्हॉल्युशन आल्याच्या नंतर तिथं रुहुल्ला खोमेनी हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यानं स्त्रियांवर कडक पाबंद आणले, स्त्रियाच्या शिक्षणावर बंदी आणली, स्त्रियांना बुरखे घालावे लागले, स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीत काम करून जगत नव्हत्या, स्त्रियांना स्वातंत्र्याचं हिसकावून घेण्यात आलं. पण एवढं केल्याच्या नंतर इराण ठीक आहे आधुनिक इराण ठीक आहे हा पैलवीनं बनवला आणि त्याच्यात अजून भरमसाठ वाढ हे खामोनी घराण्यानं केली. ठीक आहे खामोनी घराण्यानं केली, पण मात्र स्त्रियांचे हक्क हिसकावून घेतले होते. हे इस्रायलनं हल्ला केल्यामुळे तिथं अनेक स्त्रिया आनंदी झाल्या आणि हे युद्ध व्हायच्या महिन्याभर अगोदर प्रचंड आंदोलन ठीक आहे अलीतुल्ला खामोईच्या विरोधात महिलांनी आणि एकत्रपणे पुरुषांनी सुरू केलं होतं आणि हेच चान्स अमेरिका पाहून राहिली होती. पण तेव्हा हमला केला नाही, पहिले पूर्ण डाटा घेतला आणि इस्रायलनं जो हल्ला केला अली खामोईनीले मारासाठी तर इस्रायलच्या ठीक आहे हॅकर्सनं बंदे CCTV फुटेज ठीक आहे आणि CCTV कॅमेरे गव्हर्नमेंटचे CCTV कॅमेरे हॅक केले होते आणि त्याच्यातून अली खामोई हा जो राष्ट्राध्यक्ष होता याचा प्रॉपर ॲड्रेस मिळत होता का हा कुठं आहे आणि बिलकुल त्याच्या घरी त्याची पत्नी त्याले त्याचे काही मुलं सुना नातू याले उडून ठीक आहे खतम केला. पण इराण इथपर्यंत थांबणारा नव्हता. आता इथं लक्ष द्या, मग कशासाठी मारलं तर हे बेंजामिन नेतान्याहू हे स्वतःले ज्यू म्हणजे असं समजा का भारतात जसं ठीक आहे हिंदूमध्ये ब्राह्मणात सर्वोच्च समजते तसे हे ज्यू लोक आहे हे ख्रिश्चनमध्ये स्वतःले लय वरिष्ठ समजते आणि हे समजते का जगात आमच्यापेक्षा हुशार कोणीच नाही. त्याच्याच कॅटेगरीतलं हे डोनाल्ड ट्रम्प आहे. आणि अमेरिकेत दोन पक्ष आहे, एक ठीक आहे रिपब्लिकन आणि एक डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिकचे लोक सायलेंट असतात, लोकशाहीचा विचार करते आणि हे जे ठीक आहे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे रिपब्लिकनचं आहे. ते जॉर्ज W. बुश बी रिपब्लिकनचं होतं. हे असेच येड्याची जमात आहे. याले डोनाल्ड तात्या बी म्हणते. हे काही बी बासलासारखं बसलत राहते आणि यानं तर आम्ही भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवलं असं 50 वेळा म्हणलं. आता तर भारताले तेल घ्यायची परवानगी दिल्यावर अमेरिकेचे राजदूतावासातले लोक डायरेक्ट परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणते का भारत आमच्या मनानं ऐकते म्हणते आणि शेपटी हलवते. आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये मोदी हा नाचा आहे ठीक आहे इस्रायलमध्ये येऊन नाचला असं हे सांगतात. तर आता ह्या बेंजामिन नेतान्याहूले वाटलं का आयतुल्ला अली खामोई याले मारलं का इराण असाच आपल्या हाताखालती येऊन जाईल. पण याचे सगळे स्वप्न धुईस लावले आणि या युद्धात सगळ्यात जास्त मार कोणाला बसला असेल तर इस्रायलने. कारण अमेरिकेवर हल्ला करू शकत नाही ठीक आहे आणि अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. त्याचं कारण काय आहे तर अमेरिकेनं ठीक आहे जगाच्या सगळ्या कोणत्या ना कोणत्यात आपले लष्करी तळ उभारले आहे. कोणाले ब्लॅकमेल करून उभारले, कोणाचे जबरदस्तीनं किंवा कर्ज देऊन त्याच्या जागा हडपल्या, कोणाले प्रेमानं घेऊन तिथं त्याचं एखादं बेट मागितलं तिथं आपलं लष्करी तळ उभारलं. असे अनेक ठिकाणी उभारले आहे. आता तुम्हाला सांगतो ठीक आहे ह्या जो डोनाल्ड ट्रम्प आहे त्यानं याच लष्करी तळाचा फायदा घेतला आणि इराणवर हल्ला केला. अनेक लोकांनी हा हल्ला पटला नाही, काही कारण नव्हतं, कारण नसताना हमला केला. बरं ठीक आहे इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष कोण व्हावं किंवा इराणमध्ये क्रांती व्हावी याच्यात ह्या चोट्ट्याचा कायले हात पाहिजे. म्हणजे अमेरिका कोण होय ठरवणारी का इराणमध्ये ठीक आहे सत्ता बदल व्हावा. तिच्या नागरिकायले वाटन ना ते आंदोलन करन, ते मागणी करन, ते सरकारच्या विरोधात उठाव करन. तू कोण होय चोट्ट्या ठीक आहे इराणचा ठेका घेणारा. असंच अनेक देशाचा ठेका अमेरिकेले असं वाटते का मॅच घेतला आहे. जगात अति पैसा झाला का जगाले शहाणपण सांगत सोट्टे हे सुटत असते. आणि आता सध्या जगात अति पैसा 30 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे अमेरिकेची. जगातली दुसरी इकॉनॉमी सध्या चायना आहे ठीक आहे. आपण किस गली में खसखस आहे, आपण 4.5 ट्रिलियनमध्ये घुसाडून आहे.
21-22 ट्रिलियन डॉलरच्या घरात चायना आहे. आपण आसपास बी नाही आहे भाऊ, ठीक आहे, असं समजा. तर हे ठीक आहे हल्ल्यानंतर झालेला विध्वंस आहे, हा दोन्ही देशातला विध्वंस आहे. आता ठीक आहे, हे पहिले तुम्ही समजून घ्या का इराण कुठं आहे. तर इराण इथं आहे, ह्या इराण होय, ठीक आहे. आणि हा जो इराण आहे ह्या इथं भारत आहे आपल्या बिलकुल जवळ आहे. इथं ओमान आहे, इथं दुबई आहे, इथं कुवेत आहे, ठीक आहे, इथं इराक आहे, इथं सिरिया आहे, इथं सौदी अरेबिया आहे, इथं जॉर्डन आहे आणि इथं छटाकभर देश इस्रायल आहे, ठीक आहे. हे इथून इस्रायल इथं हमला करते आणि इराण याच्यावर हमला करते. पण इथून अमेरिकेवर हमला करता येत नाही, कारण अमेरिकेवर हमला करायचा आहे तर हे अंतर, हे जे एवढं अंतर आहे हे आहे जवळपास, ठीक आहे, 9,000 किलोमीटर. या रेंजचे मिसाईल पाहिजे, ठीक आहे. आणि तेवढ्या रेंजचे मिसाईल नसल्यामुळे इराण हमला करू शकत नाही आणि अमेरिकेच्या आजूबाजूले लष्करी तळंसुद्धा नाही. कारण आता हे जास्त पैसा ज्याच्यापाशी आहे ते देश शहाणपण सांगतात इथून हमला करू शकत नाही. इथून हमला, हे अंतर इकडून जास्त आहे, ह्या बंदा आशिया खंड ओलांडून जावं लागते. इथून जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठं ॲटलांटिक महासागर आणि बंदा युरोप खंड ओलांडून अमेरिकेवर हल्ला करावा लागते. तर हे शक्य नाही इराणले. मग इराणच्या जवळ देश कोणता, तर हमला करणारा म्हणजे इस्रायल, हे चोट्ट बदमाश. आणि त्याची मोसाद नावाची एक गुप्तहेर संघटना आहे. ह्या गुप्तहेर संघटनेनं सगळ्या डाटा कलेक्ट करून, ठीक आहे, कलेक्ट करून हमला केला आणि अली खामोनीले मारलं. बरं, मारलं काहून, ठीक आहे. आता इराणनं मात्र एक गोष्ट केली का, इराणनं हल्ला करताना आजूबाजूच्या मुस्लिम देशांमध्ये अमेरिकेच्या लष्करी तयार हमला केला आणि मग अति झालं, नाकात पाणी चाललं होतं. तर त्यानं मग त्याच्या तेलाच्या, ठीक आहे, कंपन्या, पेट्रोलियम शुद्धीकरणाच्या कंपन्या, तेलाच्या विहिरी, तेलाचे साठे, ठीक आहे, गॅस पाईपलाईन, याच्यावर हल्ला करणं चालू केला. आणि हा हल्ला एवढा खतरनाक होता का 19 लाखाचं ड्रोन हे करोडो रुपयाच्या मिसाईलवर भारी पडलं. आणि अमेरिकेच्या नौदलानं आणि एअरफोर्सनं हल्ला कायच्यावर करा, तर ठीक आहे, जे लढाऊ जहाजं असतात, लढाऊ विमानं असतात, त्याचे चित्र काढले होते. आणि त्या चित्र पाहून असे काढले का 3Dमध्ये, का वरच्या माणसाला दिसन का इथं लढाऊ जहाज ठेवला आहे. आणि त्यानं त्या चित्रावर बॉम्ब टाकले, ठीक आहे. करोडो रुपयाचे मिसाईल वाया गेले त्याचे. म्हणजे इतकं खतरनाक चिवत्या इराणनं अमेरिका आणि इस्रायलने बनवलं. त्याला वाटलं हलक्यात निपटून घेऊ, पण इराण हलक्यात निपटण्यालायक नव्हता. मग आता इराणनं, ठीक आहे, आपला, ठीक आहे, अणुबॉम्बचा प्रोजेक्ट चालू केला होता. अणुबॉम्बची चाचणी करणार होता आणि अणुबॉम्बची का चाचणी एक वेळा इराणनं केली असती तर मी तुम्हाला सांगतो, जसं भारतापाशी, ठीक आहे, इंदिरा गांधीनं अणुबॉम्बची चाचणी केली. चायना जास्त फडफड करे, अणुबॉम्ब बनवला, जास्त फडफड करशी, इथून बटन दाबली बीजिंग गायब, दुसरी बटन दाबली शांघाय गायब करीन. आगाऊ नखरे करायचे नाही, मादल्यासारखं करायचं नाही. चायनासुद्धा फडफड करत नाही आपल्यासोबत आता जास्त, काहून तर अणुबॉम्ब आहे, ठीक आहे, हे ताकद आहे. दुसरा अणुबॉम्ब अटल बिहारी वाजपेयीनं दुसरी चाचणी केली. आपण जर अणुबंदी, ठीक आहे, अणुबंदी किंवा अण्वस्त्रबंदी, ठीक आहे, करारावर सही केली असती तर आपल्याला अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारले अणुबॉम्बची चाचणीच करता आली नसती. हे कोणते करार आहे सर, तर ते करार बी आपण पाहणार आहे. आणि हा जो अणुबॉम्ब बनवायचा, ठीक आहे, प्रोजेक्ट चालू होता इराणचा, ठीक आहे, त्या प्रोजेक्टवर वॉच ठेवून होती अमेरिका. आणि एक वेळा जर बॉम्ब बनवला तर मग इराण कोणाच्या बापाला ऐकणार नाही. म्हणून आताच युद्ध करून, ठीक आहे, ते जे खामुनी होते, अली खामुनी, याले मारायचं आणि तिथं सत्ता पालट करायची आणि कोणाची सत्ता आणायची किंवा आपला माणूस बसवायचा, असा प्लॅन अमेरिकेचा होता. आणि अमेरिकेसोबत जगातला मोठा तेल उत्पादक देश, ठीक आहे, जगातलं 15 ते 17% तेल इराणमधून येते आणि या तेलावर, ठीक आहे, या तेलावर आपलं कंट्रोल नाही, याचा सगळ्यात मोठा खेद अमेरिकेला होता. आणि म्हणून मग अमेरिका का पाहत होतं तिथं, ठीक आहे, नॅचरल गॅसचे साठी आहे, प्रोपेन ब्युटेनचे साठी आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर CNGचे साठी आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तिथं पेट्रोलियम पदार्थाचे साठी आहे. याच्यावर लक्ष होतं अमेरिकेचं. आणि ते का आपल्या हातात आलं, कारण तो
आयतुल्ला अली खामोई अजिबात इराणच्या मतानं आपल्या अमेरिकेच्या मतानं ऐकत नव्हता. ठीक आहे. कारण आयतुल्ला अली खामोईले प्रश्न विचारला होता, ठीक आहे, BBC-नं, का तुमचा दुश्मन कोण? तर सरळ म्हणलं होतं अमेरिका माझा दुश्मन आहे. मग आता ठीक आहे, ह्या भागात ठीक आहे, इथं ठीक आहे प्रोजेक्ट चालू आहे आणि आतमध्ये भुयारात अणुचाचणीच्या बंद्या प्रक्रिया पार पडत आहे असं अमेरिकेला समजलं. आणि म्हणून अमेरिकेनं ठीक आहे जगात अणुबॉम्बचा पहिला वापर अमेरिकेनं केला. जपानवर हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. ठीक आहे जगात युनो नावाची संघटना स्थापन केली आणि तिले समोर करून जगात अणुबंदी ठीक आहे प्रचार प्रसार प्रतिबंध कायदे आणले. आता याच्यात 2 कायदे आहे. एक कायदा NTP न्यूक्लिअर नॉन ठीक आहे प्रोलिफेरेशन ट्रीटी 2017 झाला. 90पेक्षा जास्त देशांनी सही केली, पण भारतानं अजूनही सही केली नाही. कोण सह्या केल्या नाही? अमेरिका, रशिया, चायना. हे चोट्टी अमेरिका पहा, हिनं सही नाही केली आणि हे डुकरी सांगते का तुम्ही सह्या करा. म्हणजे तुम्ही सह्या करा म्हणजे तुम्हाला अणुबॉम्बची चाचणी करता येणार नाही, अणुबॉम्बची टेक्नॉलॉजी विकता येणार नाही, अणुबॉम्ब बनवायची. म्हणजे हे साले एवढे बदमाश आहे का हे तुम्हाला मी पहिले सांगितलं ना. ठीक आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोयडे पाषाण. ठीक आहे, म्हणजे तू कर, ठीक आहे, मी करतो चाचणी, तू नको करू. रशिया हे कोणाच्या याच्यात राज्यामध्ये इंटरफेअर नाही करत. ठीक आहे, आणि आपला खास सोबती आहे. चायनानं सही नाही केली. चायना तर आता ऐकत नाही. इंडिया, भारतानं सही नाही केली. मी तुम्हाला सांगतो, जर डोनाल्ड ट्रम्पनं म्हणलं सही कर नाही तर त्या Epstein फाईल बाहेर काढतो, ठीक आहे, तर ह्या लगेच सही करण. कारण यानं सगळ्यात मोठा खतरनाक भारताच्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान, अजून आत्महत्या वाढवून शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही असा करार केला. भाऊ त्याच्यावर सही केली. पाकिस्ताननं सही नाही केली, कारण पाकिस्ताननं अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या. उत्तर कोरिया, किम जोंग ह्या कोणाच्या बापाला नाही ऐकत, म्हणून अमेरिका याच्यासोबत नाही खाजवत. कारण याच्यापाशी अणुबॉम्ब सोडा हायड्रोजन बॉम्ब आहे. मग यानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. जपानला धक्का बसला होता. एक बटन दाबली, डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प सहित व्हाईट हाऊस उडून टाकन. ह्या इतका खतरनाक आहे ह्या किम जोंग. ह्या एवढा भयंकर आहे का यानं याच्या ठीक आहे याचा काका याले मारायचा प्लॅन बनवत आहे म्हणून ठीक आहे एवढ्याला कुत्र्याला समोर टाकलं. कुत्र्यानं लसके तोडू खाऊन टाकलं त्याच्या काकाले. त्याचा चुलत भाऊ त्याच्या विरोधात त्याला मारायचा प्लॅन बनवत आहेत. त्याले ठीक आहे रणगाड्याच्या समोर बांधलं, दोरानं बॉम्ब टाकून उडून टाकलं. इतका भयंकर आहे या किम जोंग. यानं अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या, हायड्रोजन बॉम्ब. आणि इस्रायलनं सही नाही केली. ह्या देशानं अजूनही सह्या केल्या नाही याच्यावर. त्याच्यानंतर दुसरा करार 1966 तयार झाला. 66 जगात मोजक्याच देशाकडे अणुबॉम्ब होते तेव्हा. म्हणजे भारतानं जेव्हा अणुबॉम्बची चाचणी केली, जगातला छटाकभर देश भारत, लहानसा, खाची सोय नव्हती आपली भाऊ. 1962 चीननं ठीक आहे आपण गपलतीत होतं तर हमला केला, तर आपण अणुबॉम्बच्या चाचण्या करून टाकल्या. आणि अणुबॉम्बची चाचणी केल्यावर तुम्हाला सांगतो ठीक आहे हे आपल्याला म्हणते कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटीवर सही करा. भारतानं केली नाही, पाकिस्ताननं केली नाही. ठीक आहे, अमेरिकेत हे चोट्टी करणारच नाही. चायनानं केली नाही, नॉर्थ कोरियानं केली नाही, इराणनं केली नाही. म्हणून इराण याची चाचणी करू शकते. ठीक आहे, इस्रायलनं केली नाही, इजिप्तनं केली नाही. याचे उद्देश आहे अणुबॉम्बची चाचणी करायची नाही, समुद्राच्या खाली नाही, जमिनीच्या खाली तर नाही, आकाशात नाही. जागतिक शांतता आणली पाहिजे, अण्वस्त्र निर्मूलन झालं पाहिजे. म्हणजे ठीक आहे 12,000 अणुबॉम्ब अमेरिकेपाशी आहे, 14,000 रशियापाशी आहे. आपल्यापाशी इनमिन पाहिले तर 12 अणुबॉम्ब आणि एवढ्याले 14,000 अणुबॉम्ब आहे. आणि हे साले या करारावर सह्या करत नाही आणि इराणले म्हणते सही कर. कायले ऐकन थो? आपणही नाही ऐकलं. आज अणुबॉम्ब असल्यावर एक सेफ्टी आहे. त्याला माहीत आहे बटन दाबली तर गायब करू शकते हे कोणालाही म्हणून. ठीक आहे, आणि पर्यावरणाचं रक्षण होते. कारण अणुबॉम्ब इतका विध्वंसक आहे का त्याच्या रेडिएशननं तिथं 20-30 वर्ष गवतसुद्धा उगवत नाही. इतकी भयंकर परिस्थिती आहे. म्हणून ठीक आहे ह्या हमला कशासाठी होतात? ह्या अणुबॉम्बच्या करारावर सही कर आणि तिच्या देशाले ठीक आहे नवीन राष्ट्राध्यक्ष बनवायचा आणि तिचे तेलाचे गॅसचे सगळेसाठी आपल्या ताब्यात येऊ द्यायचे. आणि जसं आता त्यानं इथचा राष्ट्राध्यक्ष उचलून आणला व्हेनेझुएलाचा, तसंच इथं करायचं. पण व्हेनेझुएला जवळ होता म्हणून उचलून आणला, इथं जवळ येता येत नाही. ठीक आहे, म्हणून तिथं इस्रायलने मधात ठेवून इस्रायलचं सँडविच केलं आणि अमेरिकेनं आपला फायदा पाहिला. पण
ते त्याच्या उरावर आलं आणि एवढं उरावर आलं का आता नाकीनऊ झालं. तर अमेरिकन गव्हर्नमेंट म्हणते आता युद्ध थांबलं, आता याच्यानंतर युद्ध होणार नाही. आम्ही सत्ता पलट करण्यासाठी आणि तिच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही हा हल्ला केला होता. घंटे हो, कुठेही तोंड मारायची सवय आहे, तर एका दिवशी तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे अमेरिकेनं धंदे बंद करावे. आता याचे फटके बंद्या जगाले भोगा लागन आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागन. आपल्या भारतात टाईल्सच्या किमती वाढत त्याच्या, कारण ह्या ज्या टाईल्स आहे ह्या मोरबिले बनते आणि ह्या टाईल्स बनण्यासाठी त्या वायवासाठी प्रोपेन नावाची गॅस लागते. त्याच्यानंतर अनेक हॉटेल्स आणि मोठ्याल्या बिल्डिंगमध्ये ठीक आहे गॅस येतात, CNG आणि LPG ही सगळी इराणहून येते. भारतात 30% गॅस उत्पादित होते आणि हे सगळे हॉटेल बिटेल सगळे बंद राहणार आहे. यायले पुन्हा चुलीवरनं कोळशावर पेटवा लागन, नाही तर हॉटेल व्यवसाय बंद करावा लागन. लय लोकांच्या घरी लग्न आहे, आता लग्नाचे दिवस येऊन ठेपले आहे. त्यानं सिलेंडर म्हणजे ऑर्डर दिली आहे आणि आता त्या कॅटर्सवाल्याला सिलेंडर नाही, तो कायच्यावर स्वयंपाक करण. त्याला एक तर इंधनावर करावं लागन, दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, तुमच्या घरी सिलेंडर नाही, लग्न आहे आणि ठीक आहे सिलेंडर नाही सापडून राहिले, करायचं का? असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या समोर आहे. हॉटेल बिटेल बंद पडन, ही परिस्थिती सुरळीत यायला 1 महिना लागू शकते. नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा घेणार आहे. ठीक आहे, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तोसुद्धा याच युद्धाचे परिणाम काय होतील याच्यावर राहील. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.